8 वर्ष हरवलेला मुलगा आणि अचानक आलेला एक फोन कॉल. वडूज पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बापाला त्याचा मुलगा परत मिळाला. ही फक्त एक बातमी नाहीये, हा आहे भावनांचा पूर, आशेचा विजय आणि माणुसकीचा जिवंत पुरावा. वडील आणि मुलाची ती मिठी पाहणाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आणणारी होती. वडूज पोलिसांनी केलेल्या चांगल्या कार्याचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूजनं. चला तर पाहू ही एक विशेष बातमी. अनेक वेळा पोलिसांच्या बद्दल नकारात्मक गोष्टी ऐकल्या जातात, मात्र पोलीस सुद्धा अनेक चांगली कामं करतात आणि हेच अतिउत्कृष्ट काम म्हणजे मुलगा आणि वडील यांची घडवून आणलेली भेट. मायनी तब्बल 8 वर्ष हरवलेला मुलगा अचानक सापडल्यानं एका कुटुंबात आनंद आणि वेदनेचा संगम पाहायला मिळाला. वडील आणि मुलाच्या इतक्या वर्षांनी झालेला हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. तिप्पान्ना किशन पवार वय वर्ष 41 हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सन 2020 मध्ये त्यांची पत्नी लक्ष्मी मुलगा सचिनला घेऊन घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिप्पान्ना पवार यांनी नातेवाईकांचा अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र काहीच पत्ता लागला नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तक्रारही देता आली नव्हती. दरम्यान दिनांक 18 मार्च 2026 रोजी रात्री उशिरा वडूज पोलीस स्टेशनकडून त्यांना एक फोन आला. सचिन पवार नावाचा मुलगा मिळाला असून तो तुमचा मुलगा असल्याचं सांगत आहे, अशी माहिती देत त्यांना तातडीने येण्यास सांगण्यात आले. ही बातमी ऐकताच तिप्पान्ना पवार, त्यांचा भाऊ, आई आणि इतर नातेवाईक तात्काळ मायनी इथं पोहोचले. तिथं खात्री केल्यानंतर समोर उभा असलेला मुलगा खरोखरच त्यांचा हरवलेला मुलगा सचिन असल्याचं स्पष्ट झालं. त्या क्षणी वडील आणि मुलांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. 8 वर्षाची तगमग एका क्षणात अश्रूंमध्ये व्यक्त झाली. कुटुंबातील महिलांनी तर भावनांचा बांधच फुटला. आई, आजी आणि भाऊजे यांचे रडणे थांबेनासे झाले. परिसरात उपस्थित प्रत्येक जण हा हृदयस्पर्शी क्षण पाहून भारावून गेला. या घटनेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रणधीर करचे, पोलीस हवालदार अमोल चव्हाण, श्री गंभरे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकोळे, प्रवीण सानप, प्रदीप भोसले, संदीप खाडे या पोलीस पथकांनी तत्काळ दखल घेत मुलाची ओळख पटवून कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांच्या या संवेदनशील आणि जलद कार्यवाहीमुळेच ही भेट शक्य झाली, अशी चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे. तिप्पान्ना पवार यांनी देखील पोलिसांचे मनापासून आभार मानत माझा मुलगा सुखरूप परत मिळाला, यापेक्षा मोठं समाधान नाही, अशी भावना व्यक्त केली. विशेष म्हणजे या प्रकरणात त्यांनी कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचं स्पष्ट केलंय. 8 वर्षाच्या वेदनेनंतर मिळालेला हा आनंद एकीकडे डोळ्यात पाणी आणणारा तर दुसरीकडे आशा आणि माणुसकी जपणारा ठरलाय. सोडलं ना मला, मग तिथनं मी पुढं हात करत आलो आणि परत तिथे काकांना सोडलं. तिथे पालखी येत होते ना, ती आपलं जेव्हा तिथे गावलं म्हणून परत त्या काकांनी आणून सोडलं. परत तिथनं परत त्यांनी चांगला असं आपल्याला किती दिवसापासून ऐकतो म्हणजे असं ती मम्मी सांगत आणतो ना चौकीला म्हणता येते. चौकीला काही वाल शाळा शिकला नाही का सर? आता लॉकडाऊन म्हणजे गेल्यावर शाळेत जायचं. ताटातूट कधी झाली तुमची? 7 वर्ष. कुठं तर गावाकडे असताना, तांडेव असताना. हा कुठं होता एवढे दिवस? तर एक काय झालं माहिती का, पहिला आई करून घेतली, परत तिने आणलं, परत 2-3 मुलं झाल्यानंतर गेला आणि बारक्याला घेऊन परत पळून गेली. तेव्हा लॉकडाऊन परत ते काय त्यांचं संपर्क काही हेच झाला नाही, संपर्कच झाला नाही. होता तू एवढे दिवस? सोडून मला म्हणजे पात्र हा. गेली की मला कुठं सोडलं तुला मम्मी? पट्ट्यावर कधी सोडलं?
परवा 3 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी ह्याच्यावर कोण माणूस होता कुठला होता तो. ते गेली मला शिवून त्या काकाने तांदूळ सोड कोणत्या काकाने? ते काका नाव बरं ठीक काल मग तू आमच्या पोलिसांसोबत तिकडे गेला होता ना, तर तिकडे कोणी नाही मिळालं का? मग आज हे आलं मुलगा आपल्याला भेटला बस एवढं इंगित करते काही दिवसामध्ये आपल्याला 7 वर्षामध्ये भेटले आमचा मुलगा. त्या आई कुठे पण मरू आपल्याला काही घेणं दे नाही, तुमचं सगळंच इंगित आमचा मुलगा आम्हाला भेटले. मम्मीनं आणून सोडलं ना मला, मग तिथनं मी पुढं हात करत आलो आणि परत तिथे काकानं आणून इथं सोडलं. ते पालखी येत होते ना ती आपलं जेवायला, तेव्हा तिथे गावलं म्हणून इथं मी त्या काकाने आणून सोडलं. पण तिथनं परत त्यांनी चांगला सांग आपल्याला किती दिवसापासून ऐकतो म्हणजे असं ती मम्मी सांगत असतो ना. चौकीला म्हणता येईल. चौकीला काय वाल मग या तीन चांगला सांभाळलं ना. शाळा शिकला नाही का सर? आता लॉकडाऊन मध्ये आल्यामध्ये आता गेल्यावर शाळेत जायचं. काय आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.